MSCITमध्ये येणारा एक प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये डेटाबेस शीटवरील सेल रेंज H4 ते H21साठी करन्सी सिम्बॉल काढून टाका आणि सर्वसाधारण जनरल कॅटेगरी लागू करा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर आपल्याला कोणती सेल सिलेक्ट करायची ह्याच्या फोकस करणं गरजेचं आहे. H4 ते H21. मग H कॉलममध्ये H4 ते H21 सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करताना H21पर्यंत चालू पाहिजे. त्याच्यानंतर जनरल कॅटेगरी करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, तर आपल्याला नंबर ग्रुपमध्ये जावं लागेल. नंबर ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला नंबर ग्रुपमध्ये जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन, ह्या ठिकाणी काय करायचं, कॅटेगरीमधून जनरल कॅटेगरी घ्यायची. जनरल कॅटेगरी घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ओके करायचं आहे. आणि ही आपली E4 ते E21 जनरल कॅटेगरी झालेली असेल तेव्हा नंतर तुम्ही तुमचं उत्तर सबमिट करू शकता.